यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र अमरावती आणि युवा शक्ती फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला बेरोजगार तरुणांचा प्रचंड प्रतिसाद लाभला। या मेळाव्यात 35 नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला असून 78 उमेदवारांना ऑन दी स्पॉट नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन युवा शक्ती फाउंडेशनचे संचालक डॉक्टर सतीश पवार यांच्या हस्ते झाले। यावेळी कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमात तरुणांना रोजगाराच्या संधी सोबतच मुलाचे मार्गदर्शनही मिळाले। आजच्या काळात केवळ पदवी पुरेशी नसून आत्मविश्वास आणि कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सतीश पवार यांनी केले। नमस्कार। आज मंगळवार दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अमरावतीचे विभागीय केंद्र या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक प्राध्यापक कैलास मोरे सर यांच्या पुढाकाराने युवा शक्ती फाउंडेशनच्या माध्यमातून या ठिकाणी रोजगार मेळावा घेण्यात येत आहे। यासाठी महाराष्ट्रातील विविध आस्थापनांमध्ये 10वी 12वी ITI डिप्लोमा पदवीधारक विद्यापीठातून शिक्षण घेणारे पासआउट झालेले त्याचबरोबर बाहेरच्या सुद्धा शैक्षणिक संस्थांच्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण अप्रेंटिसशिपच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। आणि या दृष्टिकोनातून विभागीय केंद्राचे संचालक डॉक्टर वडके सर यांनी खूप छान अशी व्यवस्था या दृष्टिकोनातून या रोजगार मेळाव्यासाठी केलेली आहेत। खास विद्यापीठातनं नाशिकवरनं प्राध्यापक कैलास मोरे सर स्वतः विद्यार्थ्यांना आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा रोजगार मेळावा पार पाडत आहे। जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्याचा फायदा घ्यावा अशा प्रकारचं आवाहन या माध्यमातून मी करतो। धन्यवाद। ज्या उमेदवारांची निवड होऊ शकली नाही त्यांच्यासाठी आगामी काळात 2 दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा मानस विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉक्टर JD वडते यांनी व्यक्त केला। IT उत्पादन, लॉजिस्टिक आणि आरोग्य अशा विविध 35 क्षेत्रातील कंपन्यांनी या मेळाव्यात तरुणांची निवड केली। या प्रसंगी प्राध्यापक कैलास मोरे, प्रभारी संचालक ग्रामीण विकास विभाग आणि आनंद जिरजे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। या उपक्रमामुळे अमरावती विभागातील तरुणांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून रोजगाराच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत। नमस्कार। आज दिनांक 27 जानेवारी मंगळवार रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र अमरावती या ठिकाणी आदरणीय कुलगुरू सरांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय सतीश पवार सर, वडते सर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या रोजगार मेळाव्यामध्ये 35 कंपन्या सहभागी झालेल्या आहे। 1500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ह्या सर्व विद्यार्थ्यांना 2000 जॉब या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्रातल्या विविध कंपन्यांमध्ये। त्याच्यासाठी जास्तीत जास्त अमरावती विभागातल्या युवकांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जे ब्रीदवाक्य आहे ज्ञानगंगा घरोघरी, त्याचप्रमाणे रोजगार दारोदारी या अनुषंगाने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 8 विभागीय केंद्रांमध्ये अशा रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 12 डिसेंबरला नाशिकला पहिला मेळावा झाला, आता 27 जानेवारीला नाशिकचा झाला। 6 तारखेला आपला संभाजीनगर या ठिकाणी रोजगार मेळावा होतोय, 8 तारखेला मुंबईला होतोय आणि पुढच्या 3 सेंटरमध्ये आम्ही मार्चमध्ये मेळावे घेतोय आणि महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त युवकांनी या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधीचा फायदा घ्यावा आणि या पद्धतीनेच विद्यापीठाच्या युवा शक्ती फाउंडेशनच्या या उपक्रमात सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो। विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी।
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।